मराठी नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या शिखरावरती गुढी उभारून करण्यात आलेली आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकाल तर ही जी गुढी आहे ती उभारण्यात आलेली आहे। विधिवत पूजा करून या गुढीची उभारणा करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आज बोलण्यासाठी तुळजाभवानी देवीचे महंत आहेत, मुख्य पुजारी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं या गुढीची काय परंपरा आहे व काय प्रथा आहे। बाबा काय सांगाल, गुढी उभारण्याची काय परंपरा आहे? सर्वांना जय भवानी। तुळजाभवानीच्या पहाटे चरणतीर्थ झाल्यानंतर तुळजाभवानीच्या शिखरावर ही गुढी उभा केली जाते। ती गुढी म्हणजे एक विजयाचं प्रतीक बी आहे। जसं की आपण राम वनासून आल्यानंतर तो गुढी उत्सव प्रत्येक भारतीयांनी साजरा केलेला आहे। तसाच आज तुळजाभवानी मंदिराच्या चरणतीर्थ झाल्यानंतर शिखरावर जी गुढी उभी केलेली आहे ती गुढी आज तुळजापूरमध्ये संपूर्ण घरावर उभी केली जाते। आणि गुढीचं एक महत्त्व म्हणजे असं आहे की गुढी हे लक्ष्मीचं एक प्रतीक मानलं जातं आणि विजयाचं सुद्धा प्रतीक आहे। त्यानुसार आज तुळजाभवानीच्या चरणतीर्थ झाल्यानंतर तुळजाभवानी शिखरावर गुढी उभा करण्यात आलेले असतात। आणि आज तुळजाभवानीचे अलंकार, विशेषतः एक नंबर अलंकार शिवकालीन जे आहेत ते अलंकार तुळजाभवानी मातेला आज परिधान केले जातात 9 वर्षानिमित्त व गुढीपाडव्यानिमित्त। आणि तुळजाभवानी मातेचा जो राहिलेला छबिना उत्सव आहे तो गेल्या पौर्णिमेचा, तो छबिना उत्सव आजच्या दिवशी काढला जातो। म्हणजे देवीजीचे जे 3 छबिने असतात, पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, पौर्णिमे दिवशी आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, तो पौर्णिमेचा छबिना एक राहिलेला असतो। तो छबिना आज नवीन वर्षाचा गुढीपाडव्या दिवशी आज हा संध्याकाळी काढला जातो। आणि तुळजाभवानीच्या सर्व भाविक भक्तांना नवीन वर्षाच्या व आई भवानीच्या सर्व भक्तांना येणाऱ्या सुखसुविधा मिळाव्या ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना। जय भवानी। आज वेगळी अशी काय विशेष पूजा केली जाते का? आज तुळजाभवानीच्या अलंकार वेगळी अशी पूजा म्हणजे आज तुळजाभवानी मातेला आज एक नंबर अलंकार पूजा केल्या जातात की ते एक नंबर अलंकार जसे की आपण त्रेतायुगापासून तुळजाभवानीचे जे महात्म्य ऐकतो तर त्या महात्म्यानुसार तुळजाभवानीला जे परिधान केलेले दागिने आहेत, शिवकालीन दागिने म्हणजे त्या शिवाजी महाराज अगोदरपासूनचे जे दागिने आहेत ते देवीला आज परिधान केले जातात। ते दागिने पाहण्यासाठी व तिचं रूप ते पाहण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा एवढीच प्रार्थना। जय भवानी। निश्चितच आज तुळजापूर देवीच्या मंदिरावरती गुढी उभारल्यानंतर तुळजापूरकर जे आहेत ते आपल्या घरावरती देखील गुढी उभारताना आपल्याला पाहायला मिळतील। मी वैभव पारवे, एलएस मराठी, तुळजापूर, धाराशिव।